नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी तुमच्या समोर तुमच्याशी बोलत आहेत. स्वामी म्हणतात की रोज येणाऱ्या अडचणी तुम्हाला वाटेत अडथळा ठरत आहेत, तर स्वामींचा संदेश ऐकून पहा. येणाऱ्या क्षणाला तुमचं सर्व दुःख संपून जाणार आहे. हे ऐकून घेईल तर भाग्यवान ठरशील. बाळा, तू येथे आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकून जा. तुला काहीतरी खास गोष्टी स्वामी आज सांगणार आहेत. तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो किंवा दुःखाला कुठेही जागा नसो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी आई तुमचे रक्षण करोत ही स्वामींना विनवणी. स्वामी म्हणतात की बाळा, लोकांचा जास्त विचार करू नकोस, कारण ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावरती हीच लोक जळतात. मग तू कोण आहेस? तुझ्यासाठी लोक काय करतात हे तू ओळखून घे. तो दोष तुझाच नाही. या गोष्टी जेव्हा सगळ्यांना कळतात तेव्हा तो मनासारखे यश मिळालं नाही तर निराश होऊ नकोस. अरे बाळा, तू खूप प्रयत्न केलेस, तुझे प्रयत्न सोडू नकोस. संयम तू ठेव, जिंकणारच आहेस हे मात्र विसरू नकोस. बाळा, सुख दुःखाच्या वाटेवर दुःख आणि अडचण तर कायम राहत नसते. एक पाऊल पुढे तर एक पाऊल मागे असतं. तेव्हा विचारात गुंतून राहू नकोस. काही होणार नाही, हा दिवस पुन्हा होणार नाही. आयुष्यात पुढं काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस. पश्चाताप होईल असं काहीही करू नकोस. मी आहेच नेहमी तुझ्या पाठीशी. तू काळजीही करू नकोस. बाळा, तुझे काम तू करत राहा, मी लक्ष देत आहे. आयुष्यातील अडचणी त्रास देण्यासाठी येत नाही तर तुझ्या अंगी लपलेल्या क्षमतेची जाणीव तुला करून देण्यासाठी येतात. तेव्हा प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही, कुठला वाईट असेल, कुठला चांगला असेल. फक्त चांगल्या गोष्टी स्वीकारू नकोस, तर वाईट गोष्टीही कधी चांगल्या स्वीकाराव्या लागतात. त्यामुळेही काही गोष्टी चांगल्या घडतात. तुझे कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्रे ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड असेल ठाई ठाई. बाळा, जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे जो पहिलं परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो. सर्व कलामध्ये जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ज्याला ही कला जमली तो जीवनामध्ये यशस्वी नक्कीच झाला. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला येणाऱ्या दिवसाला स्वामींचे आभार मानून स्वामी समर्थ नामात गुंतून राहा, कारण एक एक दिवस तुझ्यासाठी मोलाचा आहे. लक्षात घे बाळा, आयुष्याच्या परीक्षांना कधीही घाबरू नकोस, कारण याच परीक्षा पास केल्यानं तुला एक चांगले आयुष्य मिळेल जे तुझ्या आयुष्याचं सोनं करेल. बाळा, अशक्य गोष्टी ही शक्य होतात जर विश्वास इतरांवर नाही स्वतःवर असेल. इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. जर तुला कधीही 2 मिनिटं थांबायला वेळ असेल तर फक्त स्वामी नाम घे, त्याचे तुला मोल नक्कीच मिळेल. आपलीच माणसे असून तरी कित्येकदा आड येतील. वळणावळणावरती तुझ्या कित्येक मोड येतील. सुख असेल तेव्हा विचारतील, दुःख असेल तेव्हा तुला दुर्लक्षही करतील. अरे बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला अजून काही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे तेही लक्षात घे. सगळे तुझ्या मनाचे खेळ असतात. ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाही. प्रत्येक कामात अडचणी येतात. मनात खूप विचार येतात तेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. डोकं शांत ठेवून केलेलं कार्य वाया जाणार नाही. बाळा, तू ठरवलंस ना तुला काय घडवायचं, मग आता मागे वळून पाहायचं नाही. तुझे यश आता थांबणार नाही. तुझे प्रयत्नही थांबवू नकोस. प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर. मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. फक्त एवढंच काय विचार कर की सर्व काही तुझंच असतं. आशीर्वाद आहे स्वामींचा तुला. डोळे बंद करून ही आशीर्वाद घेऊन स्वामींचं लक्ष कर. आशीर्वाद घे, दर्शन घे. तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप दिसेल. मार्ग चुकत असेल तर स्वामींना प्रार्थना कर, नक्कीच मार्ग मिळेल. बाळा, सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. तुझी मनोकामना नक्कीच पूर्ण होणार. पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार. आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझे कल्याण नक्कीच होणार.
ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर बघ, स्वामी लीळा सांगत आहेत, तुझे कष्ट आता संपेल, तुझ्या जीवनात तुझे परिवार आनंदाने आयुष्य जगतील, तू त्यांचा गुरु आहेस. बाळा, वेळ प्रसंगी तुझं कौतुक करणारं आणि तुला नाव ठेवणारं हे जगच आहे. जास्त काही मनावर घेऊ नकोस. वेळ आली की सगळ्या गोष्टी होतील. फक्त विश्वास ठेव, काळजी करू नकोस. कितीही भांडण झाली तरी मनात कोणताही राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना, तेच खरे आयुष्याचे कलाकार असतात. पाहून तर बघ, असे कुणी लाखात एकच असतात, पण ते खूप मौल्यवान असतात. अरे बाळा, प्रेम करणारे खूप नशिबाने मिळतात, पण त्यांना निभवणारे हे त्यापेक्षा नशीबवान आणि लकी असतात. अरे, तू नेहमीच माझे आभार मानतोस, पण आज मीही तुझे आभार मानतो बाळा, कारण तू तुझा वेळ देऊन हा संदेश ऐकत आहेस. तुझे विचारच तुला श्रेष्ठ बनवतात. कधीही रूपावर किंमत तू कोणाची करू नकोस. सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखं होणार आहे. फक्त निराश होऊ नकोस आणि विश्वास कमी करू नकोस. वेळेनुसार घडणाऱ्या गोष्टी आयुष्याचं खरं रूप दाखवत असतात. खूप कमी लोक तुमच्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात. वेळीच ओळख करून घेतली तर तुला सोनेरी आठवणीचे क्षण दिसतील. अनेक अपयशाचे कारण म्हणजे माणसाचा स्वभाव हे ओळखून घे. ते जेव्हापर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुम्ही यशाच्या किती जवळ आहात तुम्हाला याची कल्पनाही येत नाही. बाळा, नको ते वाईट विचार असतात, ते तुला कुठे घेऊन जाणार हे कळणारही नाही. सकारात्मक विचार करून तर बघ, ते तुला जीवनात कधीच मागे पडू देणारच नाहीत, हेही जाणून घे. यश मिळायला आणि बघायला मनावर संयम धर. लोक असं जरूर म्हणतात की तू चांगलं काम कर, मात्र हे कधीच म्हणत नाही की माझ्यापेक्षा तू चांगलं कर, माझ्यापेक्षा श्रेष्ठ हो. स्वामी सोबत असताना सगळं काही चांगलं ठरणारच आहे. मग आयुष्यात काही कमी पडणार नाही. सुरुवात नेहमी कठीण असते, पण हार मानू नकोस. विश्वास ठेवून तर बघ. अरे, माणसाच्या चेहऱ्यावर तू कधीही जाऊ नको, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो. त्याचे मुखप्रष्ठ वेगळे असते आणि आतील मजकूर वेगळाच असतो. बाळा, खोटेपणा आणि खरेपणा दाखवून कोणी कोणाचं मन नाही जिंकता येत. जे काही मिळतं ते खऱ्यानं मिळतं. जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असतं. प्रत्येकाचं मन सारखं नसतं हे ओळख. आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघू नकोस. मी तुझ्या मागे असेन, पण दुःखामध्ये वळून बघू नकोस, कारण जेव्हा मी तुझ्या सोबत असेल, फक्त तुझा मार्ग धरून तू चालत राहा. आज तू हा संदेश ऐकलास, मला समाधान मिळालं, तुला आनंद वाटेल, याचं सगळं पुण्य मी तुला देत आहे. बाळा, तसं खूप काही काढूनही खूप काही राहून जातं. भरून आलेलं आभाळही कधी कधी पावसाविनाच निघून जातं. आता येणारी वेळ चांगलीच येणार. तू नेहमी आनंदी असावं, सुखात असावं असं मला वाटतं. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे. हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे. जे सत्य आहे, तुझ्या हिताचं आहे, तेच मी तुला सांगत आहे. फक्त ते तू स्वीकार कर. बाळा, मी तुझा बाप आहे हे विसरू नकोस. तुला माझ्यासमोर झुकावं लागतं हेही मान्य कर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.